कात्रज उद्यानाच्या अगदी लागूनच पुणे महानगरपालिकेची 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे। इथे 100 रुपयांमध्ये जवळपास 2 ते 3 तास गाडी पार्क करता येते। इथे रस्त्याच्या बाजूला खाऊ गल्लीसारखी दुकाने आहेत। या छोट्या छोट्या हॉटेलमध्ये भेळपुरी, शेवपुरी, मिसळ, वडापाव व अशा प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात। तुम्ही तुमच्यासोबत काही खाद्य आणले नसेल तर याच ठिकाणी खाण्याची व्यवस्था करावी लागेल, कारण उद्यानामध्ये कोणत्याही प्रकारे खाऊ खाण्याची व्यवस्था नाहीये। चला तर मग कात्रज उद्यानाची थोडक्यात व्हिडिओ सफर करूया। कात्रज उद्यान आठवड्यातील 6 दिवस सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहते। फक्त बुधवारी उद्यान पर्यटनासाठी बंद असते। उद्यानात मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला उद्यानाचे कर्मचारी असतात। ते आपल्याला कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू घेऊन जाण्यास मज्जाव करतात। बॅगेची तपासणी झाल्यावर आपण समोर जातो आणि मग समोर आपल्याला एक सुंदरसा कारंजा दिसतो। या ठिकाणी प्राण्यांच्या पिंजऱ्यानुसार एक विस्तृत नकाशा उपलब्ध करून दिला आहे। बाकीच्या ॲनिमल्सला आपण या जंगलमध्ये फील करू शकत नाही, तर ते आपलं मागे असतात। कात्रज उद्यान हे मुख्यत्वे करून सर्पोद्यान म्हणून ओळखले जाते आणि इथे विविध सापांच्या जाती व्यवस्थित जतन करून प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। विविध प्रकारच्या सापांच्या जाती आणि त्याबद्दलची माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल इथे ठिकठिकाणी स्टिकर लावलेले आहेत। नागाच्या काही प्रतिकृती आहेत जिथे आपण फोटो काढू शकतो। विविध जातीचे कासव सुद्धा इथे पाहण्यासाठी उपलब्ध केले आहेत। विनायक मात्र प्रत्येक ठिकाणी मजा करायची एकही संधी सोडत नाही। करताना विचारलं पाहिजे।
विविध प्रकारच्या सापांच्या अभ्यासासाठी हे उद्यान म्हणजे एक अभ्यास केंद्रच आहे, जिथे प्रत्यक्ष साप पाहताना माहिती घेता येते. इथे आपल्याला प्राणी जगतातील विशेष आणि आश्चर्यकारक माहिती सुद्धा मिळते. ही एक रूम आहे, त्याच्या अंदर काही साप, काहीतरी अजून काही इंटरेस्टिंग एक्झिबिशन हॉल. एक्झिबिशन हॉल आहे हा. त्याच्यात काही खूप सारे ॲनिमल्स आहेत, जसे की मॉनिटर लिझार्ड आणि स्नेक्स पण असू शकतात. तिथे मॉनिटर. चला आपण बघूया. विविध सरपटणारे प्राणी इथे पाहायला मिळतात आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा अनुभव घेता येतो. सर्पदंश कसा ओळखायचा, सर्पदंशाच्या खुणा कशा असतात, सर्पदंशाची खात्री झाल्यावर आपण कशा प्रकारे त्याला पट्टी करायची, सर्पदंशावर उपाययोजना करण्याचा योग्य क्रम काय असतो, या संदर्भात विस्तृत माहिती सांगणारे चार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सापांच्या उत्पत्ती संदर्भात माहिती देणारा इथे एक विशेष चार्ट पाहायला मिळतो, ज्यामध्ये सांगितले आहे की सरपटणाऱ्या प्राण्यांनी त्यांचे पाय कसे गमावले आणि नंतर त्यांचे सापात रूपांतर झाले. तर अशा प्रकारे पाल किंवा तत्सम वर्गीय प्राण्यांपासून सापांची उत्पत्ती झाली असे संशोधन इथे दाखवण्यात आले आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र पुणे या संदर्भात आपण हा भाग पाहिला, ज्यामध्ये सर्प उद्यानासंदर्भात माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये आपण प्राणी संग्रहालयाचा इतर राहिलेला भाग पाहणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरील इतरही वेगवेगळ्या पर्यटन स्थळांबद्दलची माहिती व्हिडिओ स्वरूपात जरूर पहा.